समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ मनीषा काळे यांच्या विरोधात नगरपंचायतीच्या 16 सदस्यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे। या निमित्ताने गेले वर्षभर धुमसत असलेल्या सत्ता स्पर्धेच्या नाट्याला वाचा फुटली आहे। आता ही जखम चिघळली आहे। या चिघळलेल्या जखमेवर पक्ष नेतृत्वाकडून फुंकर मलमपट्टी होऊन वादावर पडदा पडणार का याबाबत शहरातील जागृत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे। सुमारे 3 वर्षांपूर्वी नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक झाली। यामध्ये जयवंत पाटील, बनाजी पाटोळे, सोमनाथ जाधव, ओंकार चव्हाण, रेखा माळी, रेश्मा बनसोडे हे भाजपचे 6, सुनील गोडसे, स्वप्नाली गोडसे, रोशना गोडसे, आरती काळे, शोभा वायदंडे हे राष्ट्रवादीचे 5 सदस्य निवडून आले होते। तर राष्ट्रीय काँग्रेसचे अभय देशमुख, वंचित बहुजन आघाडीच्या शोभा बडेकर, तर सचिन माळी, राधिका गोडसे, मनोज कुंभार तसेच सौ मनीषा काळे हे 4 जण अपक्ष म्हणून निवडून आले होते। सत्ता स्थापनेसाठी 9 नगरसेवकांची मेजॉरिटी लागत असल्याने राष्ट्रवादीचे नेते निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी जुळवाजुळवी करून राष्ट्रवादीची सत्ता स्थापन केली। यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने नाईलाजास्तव नगराध्यक्षपदी सौ मनीषा काळे आणि उपनगराध्यक्षपदी मनोज कुंभार या दोघा अपक्षांना संधी देण्यात आली। त्यावेळी झालेल्या समझोत्यानुसार दोघांना प्रत्येकी 10 महिन्याचा कालावधी देण्यात आल्याची चर्चा होती। त्यावेळी राज्यात आघाडीचं सरकार होतं, त्यामुळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदे दिली तरी प्रशासनावर पक्षाच्या नगरसेवकांचा रिमोट ठेवण्यासंदर्भात प्रशासनास सक्त सूचना देण्यात आल्या होत्या। त्यातूनच हक्क आणि अधिकाराच्या मुद्द्यावरून नगराध्यक्ष सौ काळे आणि तत्कालीन मुख्याधिकारी आदित्य पंडित यांच्यामध्ये खटके उडू लागले। शिवाय काही आजी-माजी नगरसेवकही महिला नगराध्यक्षांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते। त्याला कंटाळून नगराध्यक्ष सौ काळे यांनी राष्ट्रवादीची साथ संगत सोडून आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याचा निर्णय घेऊन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये सातारा येथे जाहीर प्रवेश केला। प्रवेश करतेवेळी सौ काळे यांचा नगराध्यक्ष पदाचा वाढीव कालावधी किती राहणार याबाबत आमदार जयाभाऊ आणि त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली याबाबत इतर नगरसेवक गुलदस्त्यात होते। त्यानंतर वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झाली तरीही राजीनामे झाले नाहीत। त्यानंतर 2.5 वर्षांचा कालावधी संपल्यानंतर सौ काळे राजीनामा देतील या आशेवर संभाव्य इच्छुक खुशीनं गाजरे खात बसली होती। मात्र दरम्यानच्या काळात शासनाने अध्यादेश काढून नगराध्यक्ष पदाचा कालावधी 2.5 ऐवजी पूर्ण 5 वर्षाचा केला। त्यामुळे सौ काळे यांच्या पंखाला नवे बळ मिळाले। 2.5 वर्षानंतर त्यावेळीही राजीनामा संदर्भात वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी, अविश्वास ठरावासंदर्भात सह्यांची मोहीम, रोजच्या बैठका आदी सोपस्कार झाले। मात्र 2 महिन्यावर विधानसभेची निवडणूक असल्याने धनगर समाजाची नाराजी नको म्हणून आमदार गोरे यांनी नगरसेवकांना सबुरीचा सल्ला दिल्याची चर्चा होती। त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली, आमदार जयकुमार गोरे नामदार झाले। आता तरी सौ काळे राजीनामा देतील या भरवशावर असलेल्या नगरसेवकांच्या पदरी निराशा पडल्याने आता फारशी चर्चा न करता सर्वपक्षीय 16 नगरसेवक एकत्र आले आणि त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून अविश्वास ठराव दाखल केलाय। त्यानंतर नगरसेविका सौ स्वप्नाली गोडसे, रेखा माळी, रेश्मा बनसोडे यांनी नगराध्यक्षांचा मनमानी कारभार, निष्क्रियता यावर जाहीर भाष्य केलं। या ठरावावर प्रत्यक्ष चर्चा, मतदान तारीख कधी निघणार याबाबत नगरसेवकांमध्ये उत्सुकता आहे। तर दुसऱ्या बाजूला कायदेशीर मार्गातून विरोधकांना कसा शह द्यायचा याबाबत काळे समर्थकांमध्ये विचार विनिमय सुरू असल्याचं समजतंय। दरम्यान नगराध्यक्ष सौ काळे यांनी अद्याप माध्यमांसमोर आपली बाजू मांडली नाही। काळे दाम्पत्य पक्षाचे नेते आमदार जयकुमार गोरे यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाल्याचं समजतंय। त्यांच्या भेटीनंतर त्या राजीनामा देऊन पदमुक्त होणार की अन्य मार्ग चोखाळणार याबाबत उलटसुलट चर्चा आहे। असं असलं तरी राजीनाम्याचा तिढा सहजासहजी न सुटल्यानं पक्षाबरोबर नेतृत्वालाही कमीपणा आल्याची चर्चा होऊ शकते। स्वप्नाली गणेश गोडसे, नगरसेविका वडूज नगरपंचायत। आज या ठिकाणी आम्ही वडूजच्या नगराध्यक्ष सौ मनीषा रवींद्र काळे यांच्या अविश्वास प्रस्ताव जो आहे तो जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे। कारण येत्या 2-2.5 वर्ष झाले त्यांनी खूप म्हणजे ओपन महिला आरक्षण असून देखील ज्या काही नागरिकांच्या अडचणी असतील, तक्रारी असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। मग ते नागरिकांच्या तक्रारीपासून जे PMC टेंडर जे आपल्या पाण्याच्या पाईपलाईनचं काम असेल ते सुद्धा बिलं काढलेली नाहीत आणि त्यासाठी ते काम देखील थांबवलेलं आहे। त्याचबरोबर कचऱ्याचं टेंडर आहे हे सुद्धा काढलेलं नाही। जे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती कामगार आपण नेमणूक करतो ते टेंडर सुद्धा कचरा कुठे टाकला जातो आणि आता वैयक्तिक जागेमध्ये कचरा टाकला जातो। नगराध्यक्ष काळे यांच्या जागेमध्ये भाडं किती घेतलं जाते?
20,000 रुपये प्रति महिना. किती? 20,000 रुपये प्रति महिना. 20,000 प्रति महिना असं घेतलं जातं. त्याचबरोबर अशा छोटे छोटे तक्रार आहेत, परंतु खूप नागरिकांना त्रास होतोय आणि फक्त कोणत्याही विकास कामांसाठी खूप निधी येतोय, पण त्या फक्त स्वार्थापोटी आणि स्वतःचाच विचार करतायत. त्यासाठी काही विकास कामे खुंटलेली देखील आहेत. त्यामुळे खूप आम्ही विचार केला, त्यांना वेळ दिला, परंतु त्यांच्यामध्ये काहीही आम्हाला बदल दिसला नाही. नागरिकांना त्रास होतोय आणि फक्त कोणत्याही विकास कामांसाठी खूप निधी येतोय, पण त्या फक्त स्वार्थापोटी आणि स्वतःचाच विचार करतायत. त्यासाठी काही विकास कामे खुंटलेली देखील आहेत. त्यामुळे खूप आम्ही विचार केला, त्यांना वेळ दिला, परंतु त्यांच्यामध्ये काहीही आम्हाला बदल दिसला नाही. त्यामुळे आता 17 नगरसेवकपैकी त्या वगळता आम्ही 16 जण एकत्रित आलेलो आहे आणि आज या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दिलेला आहे. तर मला जिल्हाधिकारी यांना एवढीच विनंती आहे की आपली प्रशासकीय चौकशी लवकरात लवकर करून त्यांना त्या पदावरून मुक्त करावी, एवढी विनंती आहे. काय जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितलं? बैठक वगैरे कधी लावली? त्यांनी आता आमच्याकडून प्रस्ताव घेतलेला आहे आणि ते कळवतील बैठक. तुम्ही कुठल्या पक्षाचे आणि ते कुठल्या पक्षाचे? आम्ही आता भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक आहेत, अपक्ष आहेत, त्याचबरोबर बहुजन वंचित ते सुद्धा नगरसेवक आहेत. सर्व नगरसेवक आम्ही एकत्रित आलेलो आहोत. मी सुरेखा अनिल माळी, नगरपंचायत वडूज नगरसेविका. आज आम्ही कलेक्टर ऑफिस इथे आलेलो आहोत. 16 जण आम्ही एकत्र आहोत, सर्वपक्षीय इथं आहेत. सर्वांनी मिळून आज अविश्वासाचा ठराव कलेक्टर साहेबांच्याकडे दिलेला आहे. नगराध्यक्ष वडूच्या ज्या आहेत मनीषा काळे, त्यांनी आत्तापर्यंत जो त्यांना वेळ मिळाला त्याच्यामध्ये वडूसाठी असं मनापासून मी कशाची काही कामं केलेली नाही. त्यांनी फक्त वैयक्तिक स्वार्थ बघितला. इतर नगरसेवकांना कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना विश्वासात घेतलं नाही. अविश्वास त्यांच्यावर दाखल करण्याची वेळ आज आमच्यावर आली. त्याला हे प्रमुख कारण आहे. त्यांनी स्वतःचा फक्त फायदा बघितला. कोणताही करार नसताना त्यांनी गावाला 3,60,000 रुपयाचे त्यांनी ह्याच्यामध्ये स्वतःचा फायदा बघितला एवढ्या रकमेचा. परंतु त्यांनी गावामध्ये विकास कामं व्हावी या दृष्टिकोनातून म्हणावे असे प्रयत्न एवढ्या दिवसांमध्ये काही केलेले नाही. गावाला वेटीस धरलं. इतर कोणत्याही नगरसेवकांना विश्वासात न घेता ते आत्तापर्यंत कामं करत राहिले. वैयक्तिक फायदा असतो, पण त्याच्यामध्ये इतरांना पण त्यांनी थोडंसं विचारात घ्यायला पाहिजे होती, एवढी एकच आमची विनंती होती. परंतु त्यांना ते नाही दिलं. त्यामुळे आज आमच्यावर ही वेळ आली आणि आम्ही आज अविश्वासाचा ठराव इथे कलेक्टर साहेबांना आणून दिलेला आहे. त्यांनी आम्हाला अजून काही त्यांचं मत सांगितलेलं नाही. ते आम्हाला त्यांचा निर्णय कळवतील. धन्यवाद. येरळा न्यूजसाठी संपादक धनंजय क्षीरसागर, सातारा वडोज. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.